पहा मी म्हणलंच होतं ना शांता काकू तुम्हाला का पद्मावणी आहे म्हणून त्या ट्रेनमध्ये मी. पद्मा तू दचकाचं काय कारण आहे यामध्ये? वारीला काय तुम्हीच येऊ शकता का? मी नाही येऊ शकत? जशा तुम्ही आल्या तशी मी आली, यात काय दचकून राहिल्या एवढ्या जोरात? पद्मा तू कोण? रीता आहे का तू? पद्मामुळे फसते मी आता. आता माझं माहीत नाही काय होते तर. हो हो मी रीताच आहे. तू तर घरी गोष्टही नव्हती केली का मी कुठं जाणार आहे काय आहे? तू तर तुझ्या मैत्रिणीच्या घरी जाणार होती ना. मी काय मित्र दिसून राहिली का? मग मीच मैत्रीण आहे तिची. तेव्हापासून एवढी मैत्रिणी वाढली तर पण तिच्या घरी राहा जाणार होती, तू तर इकडे आली. मी म्हटलं तिला चाल इकडे आपणही जाऊ पंढरपूरला. हे सगळं राघवले माहिती आहे का रीता? हो माहिती आहे ना, मैत्रिणीच्या सोबत चालली म्हणून मी तिच्या घरी. मैत्रीण गावातलीच आहे पद्माबाई, हे सगळं माहिती आहे का त्या राघवले? हो म्हणू का नाही म्हणू? हो हो माहिती आहे ना राहिले. त्याला माहिती आहे, त्यानं आता लावू का फोन त्याला? त्याला माहिती आहे, थोडासा शब्द नाही बोलला, सांगितलं त्यानं. नाही नाही ह्या पंढरपूरचा प्लॅन ते वेळेवर झाला होता. मी माझ्या दुसऱ्याच मैत्रिणीच्या घरी चालली होती तर मला ह्या दिसल्या रस्त्यात उदास होत्या. ह्या तुम्ही यायले चालणे म्हटलं ना म्हणून ह्या उदास होत्या. तर म्हणे पद्मा चालता का माझ्यासोबत? मी म्हटलं चाल, इकडे गेल्यापेक्षा इकडे जाऊ. हो का, असा प्लॅन होता का? पद्मा उदास होती म्हणून तुला तिनं चाल म्हटलं. असं आहे का? आपलं जाऊ दे, घरी गेल्यावर बोलणं होईन यावर. जाऊ दे, मला काही करायचं नाही आहे. तू चाल, राघवच्या समोर आमने सामने जे होईन ते बोलू. आणि त्या सासऱ्याला जर माहीत झालं तर आणखीन काय होईन तर काही सांगता येत नाही. काकू तुम्ही रीताला कशाला बोलता? तिचा काही गुन्हा नाही ना, मी सांगितलं ना मी आणलं म्हणून. तर आमच्या दोघी सासा सुनाचं आहे ना, घरी गेल्यावर आम्ही पाहू. त्यासोबत तर नाही विचारलं मी, तुला काहीच तर नाही विचारलं. पद्मा मी तुला माघारी ह्या सगळ्या बसल्या होत्या, तू आली होती, तुला तर चालतं का म्हणे, तर तू तर काहीच नाही बोलली. तुम्ही मला कशाला बोलायला लावता? मी याच्या अगोदरच सुरू होतं तुमचं न्यायचं का नाही न्यायचं पद्माले. मग मी नाही म्हटलं, तसंच मला थोडंसं चाल म्हटलं. तुम्ही तर सगळं चंदाचंच ऐकता ना. आता याच्यात चंदा काय लिहायली? चंदाचं ऐकता म्हणजे? हो मी म्हणतो ना काय म्हटलं मी. हो म्हणलं मी, कारण की मागच्या वेळेस त्या जंगलात गेलो आणि ते सोन्याचं प्रकरण खूप बोलणे खायला लागले आम्हाला. तरी आम्ही तुला पाहायला आलो, तर नवरा नाही आला आणि त्या भाऊ नाही आला, आम्हीच आलो पाहाले. तरी आम्ही आता ह्यावेळेस म्हटलं इतक्या दूर चाललो, कोणती आपत आणली तर नाही म्हटलं, समजलं. आता शांता काकूला नको काही म्हणू ना, कोणाला काही नको म्हणू. पहा शांता काकू कशी बोलते हे. आणि तिनं चुकीचं तरी काय बोलली? बरोबरच आहे तिचं, म्हणूनच आम्ही नाही म्हटलं ना. आम्ही दोघी सोड, तू बाकी जायली विचार ना का तुले ठेकावून नाही म्हणे म्हणून. पण मी किती माफी मागितली तुमची, मी सगळ्याला माफी मागितली, मी सगळ्यासोबत चांगली राहून राहिली होती, असं करणार नाही म्हणून सगळं सांगितलं होतं ना मी. असं तू पहिलेही बोलली होती, पण माणसाला विश्वास करायला वेळ लागेल ना. ते मी म्हटलं चालतं का, तर जाऊ द्या ना, ते चालतं का काहून नाही आणलं. आलो ना आम्ही, आता आम्ही दोघी आमच्या जिम्मेदारीवर आलो ना. जाऊ द्या, तुम्ही तुमची मजा करा, आम्ही करतो. मग तुला एवढं भेवतं नव्हतं. मग मगाशी आम्ही ट्रेनमध्ये येऊन राहिलो होतो, ट्रेनमध्ये तर तू कोण उलटं सलटं बोलली? मग तुम्ही ओळखत नाही आणि तुम्ही तुमचं काम करा असं. मी म्हटलं कशाला तुमचं डोकं खराब करायचं, आम्ही दिसल्यावर. आम्ही अनायशी ह्याच इथे यायचं होतं, नाही तर म्हणून म्हटलं, म्हणून सांगितलं नाही आम्ही. एकाच ट्रेनमध्ये आहे म्हणून रीता तुला माहीत असेल ना, तर ओळखलं असेल ना शांता काकूले ना पद्माले चंदाले. ओळखलं होतं मी, पण मला ह्या म्हणे की चुप राहा शांत राहा म्हणून. ते म्हणून तशीच वागत जातो आता. मम्मी पण तुम्ही मला तर, मी तर तुम्हाला म्हटलं होतं चालान का चालता का, तुम्ही तर काहीच नव्हत्या बोलल्या. मलाही थोडीशी भनक नाही लागू दिली. तुम्ही सगळ्याजणी भनक नाही लागू दिली, असं नाही तसं नाही, असं का बरं बोलून राहिल्या? आम्ही वेळेवर तिकीट केली, जमली तर येऊन गेलो आम्ही. आणि सगळ्याला सांगितलंच पाहिजे का आम्ही आमच्या मर्जीनं काहीच नाही करू शकत? काहून नाही करू शकत? सगळे जग आपल्या मर्जीनं आपल्या करू शकते. पण आपण एका गावात राहतो, एका ठिकाणी राहतो, तर काही सांगायला तर पाहिजे.
मला वाटते आता थोडंसं सासूसोबतच राहावं लागन, चांगलं राहावं लागन, पद्माले वाईट करून. जाऊ द्या ना काकू, झालं ते झालं. चला आता तुम्ही कुठं मंदिरात चालले का दर्शनाला तयारी करून? नाही, आम्ही आता मंदिरात नाही चाललो, आम्ही आता जेवण घेऊन करायला चाललो. मंदिरात संध्याकाळी जाणार आहे आम्ही. हो का, आम्ही पण जेवण करायलाच चाललो आहे. चला आपण सगळे एकत्रच करू आता. रीतानं आत्ताच्या आत्ता पार्टी बदलली. तुम्हाला सांगू का काकू, आम्ही याच्यासाठी नाही बोललो ट्रेनमध्ये की पद्माला वाटन की तुम्ही आम्हाला खूप रागवाल असं तसं, म्हणून आम्ही बोललो नाही. नाहीतरी आम्ही इथं आल्यावर तुमच्यासोबत भेटणारच होतो. आम्ही मगाशी बघितली तुम्हाला कुठं जाऊन राहिल्या. तुम्ही आम्हाला ह्या मठात येताना दिसल्या, म्हणूनच तर आम्ही इथे पण रूम केली. आता आम्ही तुमच्यासोबत बोलणारच होतो ना, आम्ही थोडी वेगळ्या राहणार होतो. माहिसून तर लय हुशार वाटते. बरोबर का कसा रंग बदलला सुनानं. इथे एका ठिकाणी दररोजचा महाप्रसाद चालू आहे, तिथे चालता एखाद्या हॉटेलात चालता जेवायला. सांगा ना चंदाताई, तुम्ही सांगा कुठे चालता? इथे तर मस्त रंग बदलत आहे ते. मी काय सांगू बा, विचार शांता काकूले. पद्मा वहिनी, तुम्ही शांता काकूले विचारा कुठे चालता म्हणून. माफी मागून घ्या, झालं ते झालं. माफी कायले मागून ते, मी काय तिनं काय काय केलं का? ते तिच्या मर्जीनं आली. माहिती इच्छा हॉटेलमध्ये जेवल्यापेक्षा चला मंदिराबाहेरचा महाप्रसाद आहे, चांगला प्रसाद तिथचाच खाऊ. चला मग सगळेजणी. चला तुम्ही दोघी तोपर्यंत मंदिराच्या कुठं आहे म्हणतात, येतो आम्ही. पोरं गिरं घेऊन, पोरं इथं आहे नाही सध्या, कुठं गेली माहीत नाही, येतो आम्ही. चला ना सोबतच जाऊ. तो म्हणते ना रीता ते, चला आपण जाऊ. या तुम्ही मग सगळेजणी. पाहो, चोर तो चोर, वरून शिरजोर म्हणते. बरं झाली चंदा, तू चांगली बोलली, तडपड उत्तर दिलं. चोर नाही तर डर कायचा? मनात चोर आहे तर त्याचा डर. तुमचं तर झालं, पण आता माघारी जाऊन काय तमाशा आहे माहित नाही, गोंधळा करते तर. मला ते यायच्या कानावर सांगायच लागेल ना थोडंसं नाही थोडंसं. हे आता एकटी येऊ शकते एवढी हिंमत करते, तर उद्या जाऊन आणखीन काय करण? जाऊ द्या ना, तुम्ही दोघं जण काय करा, राघवले सांगून दे जा, त्या दोघांचा आपसमध्ये काही करत बसे. तुम्हाला तरी काय करायचं आहे? चला सगळेजण, मूड काही खराब करू नका. चला जेवण करू, भूक लागून गेली आहे. तुम्हाला माहिती आहे ना माई मामी, मापेक्षा तर तुम्ही ओळखता. मी तर आताच आली गावात, तुम्ही तर किती दिवसाच्या ओळखता. जाऊ द्या ना, ते काही बदलते का? हो झालं तर आण पोरायला बोलावून, कुठं गेली आणखीन खेळायला गेले तर. हो मी आणतो, चला तुम्ही. मला माहीत आहे ते मंदिराचा रस्ता तिकडून येतो मी त्याईले घेऊन. तुम्ही जातो थोडं, एवढ्या गर्दीत काय नाही गेल्यापेक्षा. तुम्ही पाटली नाजीले जा घेऊन, हळूहळू येतो आम्ही. पण तू मंदिराजवळच ना? हो हो, ते पुंडलिकाचं मंदिर आहे म्हणते ना, तिथंच आहे म्हणते. चला जी काकू. कोणी डोकं काही खराब करू नका, मस्त आपण यात्रेला आलो, मस्त मजा करू. आंघोळ झाली आता, मस्त दर्शन करू. जाऊ द्या, ज्याच्या त्याच्या परीने जे करते करू द्या.